नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता विविध क्षेत्रातील बातम्यांचा आढावा घेणार आहोत न्यूज टॉप 9 च्या माध्यमातून. सुरुवातीला टॉप 9 राजकीय बातम्या. पुण्यातील महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार ईव्हीएम विरोधात कोर्टात जाणार. पराभूत उमेदवारांचा आज दिल्ली दौरा, तर मंगळवारी सुप्रीम कोर्टात वकिलांची भेट घेणार. ईव्हीएम विरोधात याचिका करणार असल्याची माहिती. एकमेव अर्ज असल्यानं राहुल नार्वेकरांची बिनविरोध निवड होणार. आज विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया पार पडणार. विशेष अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस. बेळगावात आज महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा. कर्नाटक पोलिसांनी अधिवेशनाला परवानगी नाकारली. बेळगावात पुन्हा एकदा सीमावाद तापण्याची शक्यता. कर्नाटक पोलिसांच्या मनाईनंतरही महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळावा घेण्यावर ठाम. बेळगावात संचारबंदी लागू. वॅक्सिन डेपो परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात. बेळगावचा मुद्दा शांत करण्यासाठी शिंदे गटाचे उदय सामंतांसह आणखी 2 नेते बेळगावला जाणार. सीमा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मराठी एकीकरण समितीशी चर्चा करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रात्री उशिरा उपमुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला. वर्षा निवासस्थानी दोघांमध्ये जवळपास 1 तास चर्चा. 10 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री पद शिंदेंच्या वाट्याला जाणार, सूत्रांची माहिती. फडणवीस शिंदे अजित पवारांची दुपारी 2 वाजता मंत्रिमंडळ बैठक. त्यानंतर फडणवीसांची सर्व अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि सचिवांसोबत बैठक. हिवाळी अधिवेशनाआधी नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता. नागपुरातील हिवाळी अधिवेशनात 1 आठवड्याचे असण्याची शक्यता. 16 डिसेंबरपासून अधिवेशन सुरू होणार असल्याची माहिती. भाजप हा ढोंग्यांचा पक्ष. भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या अजितदादांना भाजपनं उपमुख्यमंत्री केलं. जप्त केलेली इस्टेटही सन्मानाने परत केली. सामनातून निशाणा.